तर हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्या मैत्रिणींना? स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये. तर बघू शकता आज आरवी आणि संचिता गेलेली आहे शाळेतनी. तर बाकीचे कामं आता तसेच पडलेले आहेत. तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. चला, तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे मी कोणते कोणते कामं केले आणि कसे कसे केले ते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, हे घेतली मी मूग आता मी भिजू घालणार आहे. तर उद्या डब्यासाठी मुगाची उसळ करणार आहे मी मुलींना. तर त्यासाठी मी मूग आता भिजून घेणार आहे. तर उसळ कशी बनवते मी आणि मूगला मोड कशी आणते हे नक्की पहा व्हिडिओमध्ये. पुढे मी सांगितलेलं आहे. याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर, रेखा जमनिक या चॅनलवर आहे. तर मस्त स्वच्छ असे धुवून वगैरे घेतली, निसून वगैरे घेतली मी मूग, कारण की त्यांनी खूप असं कचरा आणि मातीचे खडे वगैरे असे होते, कारण की ते वावरातले आहेत. उन्हाळी मूग होता तो, त्यामुळे त्यांनी खूप असं सारे होते. एकच मुगातनी एवढं राहत नाही, पण वावरातलं म्हटलं ते सोनं, खरं सोनं ते असते, ते वावरातले जे असते जे आपण पिकवतो. तर मस्त इकडे मी तूर डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळीचं करणार आहे वरण आमच्या घरी सर्वांनाच आवडते. अहोंना आवडते आणि मुलींना पण वरण भात आवडते, म्हणून मग मी वरण भात लावून घेतलेला. आणि सकाळची मुलींना जे डब्यावर मी भाजी बनवली होती त्यातली भाजी थोडीशी उरलेली होती. तर हे मी टमाटे घेतलेले आहेत, 2 मस्त छोटे छोटे टमाटे होते. ती टमाटेसुद्धा तूर डाळीत टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता थोडीशी टाकणार आहे हळद. तर मस्त मी आता इकडे वरण शिजून घेणार आहे. तर पाहू शकता. तर बाजूनं ठेवलेली आहे कोथिंबीर. तर तुम्हाला तिची कहाणी सांगतेच का आहे ती. अहोंनी घेतली कोथिंबीर, पण ते बघा किती अशी खराब निघाली. म्हटलं जाऊ दे, आता आणली तर काय करू, का फेकून देऊ. तर मग म्हटलं चला थोडंसं जे आहे ते स्वच्छ असं निवडून घेऊया. तर समोरची मी मस्त अशी निवडून घेतलेली आहे. कोथिंबीर समोरचे पत्ते छान होते, पण आता पावसाळ्यामुळे कसा भाजीपाला जास्त सडतो, तो व्यवस्थित नाही राहत. तर त्यासाठी मग आणल्याबरोबर मी पुन्हा निसून वगैरे म्हणजे नेहमीच ठेवत असते. तर इकडे बघा किती पसारा पडलेला होता कपड्यांचा. आता हे कपडे माझे धुवायचे आहेत. चला म्हटलं कपडे धुवून घेऊया. तर पाहू शकता, लेकरं शाळेतून आले की लेकरांचं काही ना काही कपडे धरतात, टाकून देतात. आणि माझ्या साड्या पण, अहोंचे कपडे सगळ्याची एकत्तीच होती. म्हटलं चला आपला स्वयंपाक भाजी झाली की कपडे मग तिकडे धुवून घेऊ म्हटलं, कारण की आज कपडे धुवायला पण थोडासा उशीर झाला होता. आधी कपडे धुवून घेत असते, नंतर स्वयंपाक भाजी असते. पण तिकडे मग आता वरण टाकलेलं आहे मी. तर म्हटलं वरण तूर डाळ अशी शिजेपर्यंत कपडे वगैरे धुवून घेऊया. तर बघू शकता, जे कपडे बिनकामाचे होते ते मी बाहेर काढले आणि जे धुण्यासाठी घेणार होते ते धुवायला घेतले. त्याचं गठोडच बांधून घेतलं अक्षरशः, असं की एवढे कपडे निघाले होते. कारण की 2 दिवस होता आमच्याकडे भरपूर असा पाऊस. तर 2 दिवसाचे जे कपडे होते ते पूर्ण असे म्हणजे वास येत होता मग कपड्याचा. तर नंतर मी काही धुतले नाहीत. म्हटलं थोडंसं पाणी बंद झालं की नंतर धुया. तर इकडे बघा रॅक थोडीशी आवरायला घेतली होती. तर रॅकसुद्धा आवरली. काही कपडे होते ते व्यवस्थित ठेवून दिले, कारण की कपड्याचा इतका पसारा पडतो की भयानक. सांगायला घरात 3 जण आम्ही, पण कपड्याचा पसारा म्हणसान तर विचारू नका. तर रॅक पण अशी मोठी आहे, पण म्हणजे पाहू शकता तुम्ही, तरी पण कपड्याचा पसारा पडतोचा. तर एका साईडनं ही बघा गव्हाची इकडे कोटी ठेवलेली आहे. तर त्यातनी आहेत गहू. तर त्याच्यावर पसारा बघा, म्हणजे जे रिकामं असलं तिथं लेकरं काही ना काही करून ठेवतात. मग व्यवस्थित पूर्ण पसारा म्हटला आवरूया, कारण की खूप 3-4 दिवस झाले इकडे मी हातच नाही लावला कपड्यांना. आणि कारण की पावसामुळे हे बघा बुद्धगयाहून मस्त कॅप आणली होती आरवीसाठी. तर बघू शकता किती छान दिसते. तर मी मस्त अशी घालून पाहिली थोडीशी, ती छान वाटली मला. तर हे बघा कपड्याच्या घड्या वगैरे मस्त करून ठेवलेल्या आहेत. राहिले सुले कपडे म्हटलं चला धुवून घेऊया. तर आधी हा पसारा आवरलेला आहे. तर ही 14 एप्रिलला चार्जिंग आणलेली होती, तशीच बाहेर ठेवली तर तशीच बाहेर राहिली, कारण की ती राहून गेली की राहूनच जाते. त्यासाठी त्यावेळेस मी काम करत असते. तर हे बघा, आता शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर पसारा तर राहतेच. बघू शकता पेरणी झालेली होती. तर पेरणीचं जे सामान होतं ते पोते वगैरे
ते तसेच पडलेले होते आणि हा होता आरवीचा गल्ला. आरवी गल्ल्यात पैसे जमा करत होती. तर खूप सारा असा पसारा पडलेला होता 2-3 दिवसाचा पावसाचा. आणि ते जे वावरात टोपण होतं तर ते त्याचे पसारा समजा पन्न्या वगैरे सूट अशा सगळं टाकून दिलेले होते एक साईडनं. तर इकडे मी पूर्ण सोफा चकचक असा करून घेतलेला आहे. तर तिकडच्या साईडनं ते पन्नी बघा ती थैली मी तिथं भरून ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण बेडरूम तिकडची आवरून घेतलेली आहे. आणि इकडचं म्हटलं किचनमध्ये थोडंसं आवरूया. मस्त दिवाबत्ती वगैरे लावलेली आणि मस्त वंदना घेतली. नंतर मग बाकीचे कामं दिवसभर होतातच म्हटलं. तर जरा असं इकडचं आजचं तर ती ठेवठाव केलं आणि भात म्हणजे तांदूळ टाकले. हे बघा आमच्या दारचं मस्त कढीपत्त्याचं झाड आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. आणि बघू शकता इतके मस्त पानं झाले त्याचे की वास पण इतका मस्त आहे. त्याने गावरान कढीपत्ता आहे. कढीपत्ता आता मग फोडणी देते म्हटलं. वरणालेच थोडंसं बाहेरून आणलेला होता. तर मस्त बघू शकता आता वरचा पाऊस आणि झाड एकदम मस्त हिरवगार झालेला आहे. जणू त्या झाडाला पावाच वाटते असं पायातच राहा वाटते. तर तडका इकडे मी वरणाला देण्याची तयारी करत होती. कारण की लेट झालं होतं. अहोंनाच वावरातून आले होते. चला म्हटलं त्यांचं जेवण वगैरे बनवून घेते आधी आणि मग कपडे धुवायला घेते. तर काय माहिती म्हणतातच मग मोठ्या लेकीचा फोन आला की तिला बरं नव्हतं. तर मग तिला घ्यायला पण जायचं होतं. तर मग कपडे धुणं राहून गेले. तर म्हणजे स्वयंपाक भाजी म्हटलं पटकन बनवूया चला. तर तेपर्यंत सगळं आटपून घेतलेलं. तर असा होता आजचा दिवस. तर मस्त मी इकडे वरण तडका दिला आणि तिकडे पोळ्या वगैरे टाकून घेतला आणि भात वगैरे शिजून घेतलेला. छान लागते. छान झालं सगळं पटापट करून घेतलं. तर पाहू शकता. तर असा होता आजचा मस्त छोटासा असा माझा ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडे मी तांदूळ मस्त धुवून टाकलेले होते. कारण की लेकराला सगळ्यात जास्त वरण भात आवडते. दुसरं मग जास्त काही आवडत नाही. आणि नॉनव्हेजसुद्धा लेकरं काही खात नाहीत आवडीनं जास्त करून. तर पाहू शकता मस्त इकडे आपल्यात पूर्ण तयारी झाली. मी म्हटलं थोडंसं पीठ भिजवून घेऊया आणि नंतर पोळ्या टाकणार आहे मी. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस म्हणजे 12 वाजेपर्यंत असा होता माझा दिवस. चला पुढचा तुम्हाला टाईम पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे. तर ही बघा इकडे फवारा मारणं सुरू होता. तर खूप गवत वाढलेलं होतं कारण आम्ही इकडे 11त राहतो. तर अशा पद्धतीने तर त्याच्यावर होता फवारा. तर फवारा पूर्ण मारून घेतलेला. गवत बघा केवढं झालं होतं. तर मस्त असं हिरवं छान वाटत होतं. पण म्हटलं जाऊ द्या असो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेखा जामनिक या चॅनल